सावधान! सांगलीत पोलीस उपअधीक्षक कार्यालयाजवळील ती उघडी गटर ठरतेय मृत्यूचा सापळा. सांगली शहरातील स्टेशन चौक परिसरातील पोलीस उपअधीक्षक कार्यालयाला लागून असलेली गटर गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत आहे. अत्यंत वर्दळीच्या या ठिकाणी ही उघडी गटर आता अपघाताला उघड निमंत्रण देत असून सांगली महानगरपालिकेचा बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. नेमकं प्रकरण काय? स्टेशन चौक हा सांगलीतील अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा भाग आहे. याच परिसरात पोलीस उपअधीक्षक कार्यालय आहे, जिथे दिवसभर नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र कार्यालयाला लागूनच असलेल्या गटरीचे झाकण गायब असल्याने तिथे मोठा खड्डा तयार झाला आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या दिवसात एखादा दुचाकीस्वार किंवा पादचारी यामध्ये पडून गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लोकहित मंचाचा आक्रमक इशारा. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी प्रशासनाविरुद्ध संतप्त सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की महानगरपालिका प्रशासन एखादा मोठा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? प्रशासकीय कार्यालयांच्या नाकाखालीच जर अशी परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे? आंदोलनाचा पवित्रा. जर महानगरपालिकेने या चेंबरवर तातडीने झाकण बसवले नाही तर बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर या धोकादायक गटरीचे फोटो लावून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही भिसे यांनी दिला आहे. प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर काम करावे आणि या उघड्या गटरीवर मजबूत झाकण बसवावे, अशी मागणी लोकहित मंच आणि सांगलीकरांमधून जोर धरत आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.